फक्त राम शिंदेच नव्हे तर या गुंड निलेश घायवळनं चिंता वाढवली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांची आणि काही आमदारांची सुद्धा। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निलेश घायवळ याच्या भावाला म्हणजे सचिन घायवळचा शस्त्र परवान्याचा अर्ज मंजूर केला। सचिन घायवळ ढिगभर गुन्हे दाखल आहेत, पण तरी सुद्धा योगेश कदमांनी याच्या नावाची शिफारस कशी केली असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत। आणि या प्रकरणानंतर आता योगेश कदमांविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत, पण योगेश कदमांच्या मदतीला त्यांचे वडील रामदास कदम धावून आलेत। रामदास कदमांनी केलेल्या दाव्यानं महायुतीसह राज्यात एक नवी खळबळ माजली आहे। योगेश कदम यांची कशी चिंता वाढली आपण पाहूया। घायवळच्या भावाला मंत्री कदमांमुळे शस्त्र परवाना। योगेश कदमांची शिफारस, घायवळला शस्त्र परवाना। एकट्या पुण्यात 24 गुन्हे, मोक्का, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कोणी दिला यावरनं आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मंत्री अडचणीत आलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीनंतरच निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली। विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी हा परवान्याचा अर्ज नामंजूर केला होता। पुणे पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवान्याचा अर्ज नामंजूर करताना पुणे कार्यक्षेत्रात सचिन घायवळवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि दाखल गंभीर गुन्ह्यांचा पूर्व इतिहास पाहता स्वसंरक्षणार्थ पिस्तूल किंवा रिव्हॉल्वर परवाना मिळण्याबाबत कारण संयुक्तिक वाटत नाही असं सांगितलं। अपिलार्थींनी पिस्तूल किंवा रिव्हॉल्वर परवाना मिळवण्यासाठी केलेला अर्ज नामंजूर करण्यात यावा असं म्हटलं होतं। पुणे पोलीस आयुक्तांनी गुन्ह्यांची माहिती देत शस्त्र परवाना रद्द केला होता, पण यानंतरही गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सदरचे गुन्हे हे 2010 आणि 2015 मधले आहेत आणि 2015 नंतर अपिलार्थीवर गुन्हा नाही। अपिलार्थीचा बांधकाम व्यवसाय आहे, रोख रक्कम जवळ बाळगावी लागत असल्यानं जीवितास धोका असल्याचं म्हणत अपिलार्थीचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे आणि पुणे पोलीस आयुक्तांचा आदेश रद्द करण्यात येतोय असं म्हणत शस्त्र परवाना देण्याचा अर्ज मंजूर केला। सचिन घायवळ याच्यावरही गुन्हे दाखल होते, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची होती आणि यानंतरही योगेश कदमांनी शस्त्र परवान्याचा अर्ज मंजूर केला। मात्र पोलिसांच्या अहवालानुसार तसंच न्यायालयानं दोषमुक्त केल्याच्या आदेशानुसार परवाना दिला असं स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलंय। आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे। आणि म्हणून जे काही म्हणजे गुन्हे दाखल होते, मग पोलीस आयुक्तांनी कळवलं होतं, मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची गरज काय होती, हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्राच्या सोबत मी आपल्या सर्वांना देईन। 15-20 वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते 2019ला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टाने त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। सेटलमेंट देखील नाही, निर्दोष मुक्तता केलेली आहे। आणि मागच्या 10 वर्षामध्ये 2015 ते 2025 पर्यंत सचिन घायवळवरती एकही गुन्हा दाखल नाही। 2019 मध्ये त्यांच्यावरती जुने गुन्हे दाखल होते, तर सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळे गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सबकॉन्शियस माइंडने मी निर्णय घेतलेला आहे। यानंतर आता विरोधकांनी मंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली। ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा खराब होतीये का असा सवाल उपस्थित करत अशा मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली। उद्या दाऊद मुंबईत आला, दाऊदच्या समोर कोण साक्षीलाच गेला नाही आणि दाऊद जर दोषमुक्त झाला, तुम्ही दाऊदला रिव्हॉल्वरचं परमिशन देणार? त्याची पार्श्वभूमी काय तपासणार नाही? पोलिसांनी पार्श्वभूमी लिहिली ना त्यांच्या रिपोर्टमध्ये। पोलिसांच्या रिपोर्टमध्ये पोलिसांनी सगळं म्हटलेलं आहे। हे लंगडं समर्थन करतायत की दोषमुक्त आहे म्हणून आम्ही दिला। अरे पण तो गुंड आहे, वेल नोन गुंड आहे, वेल नोन गुंडाचा भाऊ आहे। आता त्याचा भाऊ देशातनं पळून गेलेला आहे, सरकारचं नाक कापलेलं आहे की खोट्या पासपोर्टच्या आधारावरती
आता त्याचे आका कोण आहेत ते पण येतील बाहेर. आता महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टींचा वीट आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे. शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात तर आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्यासमोर पत्रकारांसमोर ठेवीन. परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळातनं हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. डान्स बारच्या प्रकरणावरून योगेश कदमांचा पाय आधीच खोलात गेला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या. याच प्रकरणात योगेश कदमांचे वडील आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधिमंडळात मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या व्यक्तीनं शस्त्र परवान्यासाठी शिफारस केली असा खळबळजनक दावा रामदास कदमांनी केलाय. तर रोहित पवारांनी थेट नाव घेत राम शिंदेंकडे बोट केलं. विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश द्यावा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले. तो पण न्यायाधीशच आहे. ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय. तो मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय. त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे, आसनावर बसलेली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. मी नाव घेणार नाही त्याचं. एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत. त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे. आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा. परंतु रामदास कदमांचं वाक्य फार महत्वाचं आहे की सरकार पक्षातला नेता ज्याला भल्या भल्या मंत्र्यांना आदेश करण्याची ताकद ज्याची आहे असा तो कोण आहे. खरं तर मी रामदास कदमांनाच आवाहन करते पुन्हा पुन्हा. मी कुठल्याही अंगणवाडीतल्या पोरांना विचारत नाही. मी रामदास कदमांना म्हणते की कदमांमध्ये हिंमत असेल तर कदमांनी थेट नाव घेण्याची ताकद ठेवावी. काय कदमांचा पोरगा फक्त गुळाचा गणपती म्हणून ठेवलेला होता का? घायवळ शस्त्र प्रकरणात राम शिंदे, योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ होते. कदमांनी त्यांच्यावर आलेलं संकट नाव न घेता राम शिंदेंकडे ढकललं. राम शिंदे आता या सगळ्या वादावर काय उत्तर देणार आणि मुख्यमंत्री याची दखल घेतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी राजकारणी गुंडांचा शस्त्र म्हणून वापर करतात आणि गुंडांना जेव्हा अधिकृत शस्त्राची गरज भासते तेव्हा हेच राजकारणी त्यांची अशी शिफारस करतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.